रामकृष्ण हरी मीडिया मी आपला डी.एन. साबळे स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आजचा जो फ्लॅट आहे खूप चांगल्या लोकेशनला फ्लॅट आहे. चांगलं लोकेशन याच्यासाठी आहे कारण ठाण्यामध्ये हिरनंदानी इस्टेट नावाचं खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं एक टाउनशिप आहे आणि त्या टाउनशिपच्याच मेन गेटवरती श्री शरणम नावाचं साधारणतः 20 वर्ष जुनं एक कॉम्प्लेक्स आहे. खरं तर ते कॉम्प्लेक्स खूप मोठं नाही आहे, पण घराची साईज वाईज जर बघितलं तर पोट भरेल अशा पद्धतीचं घर नक्की असू शकतं. कारण की हा जो फ्लॅट आहे ह्या फ्लॅटसोबत आपल्याला खरं तर एक स्टील्ड पार्किंग आहे. अधिक कार्पेटचा जर विचार केला तर 680 हा कागदावर असणारा कार्पेट आहे आणि त्यांनी नंतर ते घर थोडं थोडं वाढवणं वगैरे त्या सगळ्या गोष्टी केल्या. त्याच्यामुळं त्या हिशोबाने जर बघितलं तर तुम्हाला वाटताना मोठं, मग नक्की वाटतानाच नव्हे आहेच मोठं घर. आणि सगळ्यात विशेष म्हणजे जर तुम्ही बघितलं तर नॉर्थ आणि ईस्ट बाहेर जाताना हा फ्लॅट नॉर्थ आणि ईस्ट असणार आहे, आत येताना साऊथ वेस्ट असेल. त्याच्यामुळे ज्यावेळेला बाहेर आपण येतो तर एका फ्लोअरवरती तुम्ही जर बघितलं तर आहे, म्हणजे हा एक, त्याच्या अपोजिटला एक, असे 2 टोटल फ्लॅट आहेत. आणि लिफ्ट जर बघितली तुम्ही तर तुम्हाला एकच लिफ्टचं प्रावधान आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघितलं शूरॅक ह्या साईडला, अधिक ह्या साईडला काही शूरॅक. हे जे मालक आहे यांनी फर्निचरचं काम चांगलं केलेलं आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही बघितलं तर हा फर्निचरचा सेफ्टी डोअर त्यांनी बनवलेला आहे, तोही सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा नक्की आहे. ज्यावेळेला आपण घराच्या आतमध्ये जाणार आहोत तर आपण आतमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता यांनी हे डिजिटल लॉक बनवणे किंवा मग अशा पद्धतीचा हा तुम्हाला दरवाजा त्यांनी त्यांच्या पद्धतीनं बनवून घेतलेला आहे. आणि आपण घराच्या आतमध्ये आल्यानंतर समोर जर बघितलं तर भगवंता पांडुरंगाची खूप चांगल्या पद्धतीची एक त्यांनी मूर्ती डिझाईन केलेली ती लावलेली आहे, अशी सुंदर आणि चांगल्या पद्धतीची. फोटो आहे, थोडक्यात मूर्ती नाही पण खूप सुंदर आणि चांगली रेखीव फोटो तो लावलेला. आणि ह्या साईडला जर तुम्ही आला तर त्यांनी एक टी व्ही युनिटचा भाग म्हणून ह्या साईडला टी व्ही युनिट आणि ह्या साईडला सिटिंगचं असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं केलं. आणि इकडे त्यांनी त्यांचं घरातलं जे रोजचं मंदिर आहे ते मंदिर ठेवलेलं आहे. ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर ह्या साईडला तुम्हाला क्रॉस व्हेंटिलेशनसाठी एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीची खिडकी आहे, ज्याच्यातनं पलीकडे एक शाळा आहे आणि त्या शाळेचं ग्राउंड वगैरे तुम्हाला दिसतं तुमच्या घरामधनं. असं सुंदर चांगल्या पद्धतीचा व्ह्यू मात्र इकडनं. इथे बँक म्हणा किंवा हॉस्पिटल्स म्हणा, शाळा, ह्या त्या सगळ्या गोष्टी अगदी जवळ आहेत. भविष्यात येणारं मेट्रो स्टेशन जर ह्या फ्लॅटपासून बघितलं तर तेही 7 मिनिटाच्या अंतरावरती भविष्यात येणारं मेट्रो स्टेशन तुम्हाला मिळेल. ज्यावेळेला सिटिंगचा प्रबंध ह्या साईडला आहे तर मग इकडे जे आहे त्यांनी एक डायनिंगचा प्रॉपर सेट करण्यासाठी ह्या साईडला डायनिंगचं हे केलेलं आहे. ह्या घरामध्ये आल्यानंतर मला वाटत नाही कोणतं काम करायची गरज आहे, कारण फुल्ली फर्निश हे घर आपल्याला असंच मिळणार आहे. सध्या ते राहत आहेत, त्याच्यामुळं अशा पद्धतीने त्यांनी ते ठेवले. ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर इथे त्यांनी ऑलरेडी स्टोअरसाठी प्रबंध केलेला आहे. आणि इकडे जर आपण आलो तर इथे सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं किचनही त्यांनी त्यांच्या हिशोबाने सुंदर आणि पद्धतशीर असं मोठं किचन ऑलरेडी बनवून घेतलेलं आहे. आणि ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर जस्ट अपोजिटला जर गेलं तर श्रीमा नावाची एक शाळा इथून दिसतं आणि त्या शाळेचं ग्राउंड मात्र तुमच्या घरामधनं तुम्हाला प्रॉपर दिसतं. इथे जर तुम्ही बघितलं तर ह्या साईडला किचनचा पार्ट आहे, इकडे त्यांचं खूप मोठं असं LG कंपनीचं फ्रीज आहे. ह्या साईडला परत स्टोरेज आहे. असं किचनमध्ये जरी बघितलं तर मोकळं ढाकळं. आणि किचनकडनं जर तुम्ही हॉल जरी बघितलं तर सुंदर आणि मोठा नक्की तुम्हाला जाणवतो की हे घर मोठं आहे. त्यांच्या हॉलची जी साईज आहे ती खूप चांगली आणि मस्त आहे. आणि त्या साईडला किचन पण खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं आहे. ज्यावेळेला आपण बेडरूमच्या इकडे येणार आहोत त्यावेळेला तुम्ही बेडरूम जर बघितलं तर ह्या साईडला एक बेडरूम आहे, अधिक ह्या साईडला एक बेडरूम आहे. जर आपण इकडे आलो तर इथे आल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिलं एक वॉशरूम बाथरूम जे खूप मोठं पद्धतशीर आणि चांगलं आहे. आणि जर तुम्ही पुढे गेलात तर वॉशिंग मशीनचं वगैरे ते कपडे वाळायला घाल त्यासाठी एक वेगळी जागा मात्र ह्या बाथरूममध्ये त्यांना दिलेली, त्यांनी स्वतः ती बनवून घेऊन ठेवलेली आहे. आणि त्याच्यानंतर आपण जर ह्या साईडला आलो तर इथे मात्र परत तुम्हाला एक बेडरूम आहे. आणि ह्या बेडरूमचं जर तुम्ही बघितलं तर हे बेडरूम खूप मोठं, प्रशस्त आणि चांगलं आहे. ह्याच्यात पण त्यांनी वरती फॉल सिलिंग म्हणा, ह्या साईडला फर्निचर सगळं व्यवस्थित, ह्या साईडला बेड, इकडे अभ्यास करणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी, इकडनं पण ओपन व्ह्यू. इथे तुम्ही बघितलं तर परत कपाटाचं ऑलरेडी लावलेलं स्टोरेजसाठी. इथे परत एक खिडकी आहे. इथे परत आला तर इथं परत स्टोरेज आणि अभ्यास करण्यासाठी किंवा वर्क फ्रॉम होम करण्यासाठी त्यांनी ह्या साईडला एक व्यवस्थित चांगल्या पद्धतीचा प्रबंध मात्र केलेला आहे. आणि खाली जर बघितलं तर तुम्हाला खालीही वुडन फ्लोरिंगचं तिथं ऑलरेडी त्यांनी करून ठेवलेलं आहे. अशा पद्धतीचा हा बेडरूम होता. आणि जस्ट याच्या अपोजिटला जर आपण आलो तर इथं परत एक वेगळं तुम्हाला हात धुण्यासाठी केलेलं आहे. आणि ह्या साईडला जर आपण आलो इथे पण बघितलं तर इथं पण तुम्हाला स्टोरेज, त्या साईडला ऑलरेडी खूप क्रॉस व्हेंटिलेशन आणि स्टोरेजचा प्रबंध तिकडे आहे, AC हे सगळं व्यवस्थित आहे. आणि बेड जर तुम्ही बघितलं तर बेडही खूप मोठा आणि चांगल्या पद्धतीचं ठेवूनसुद्धा ह्या साईडला पण 2-3 फूट जागा आहे, इकडे 4 फूट जागा आहे, पलीकडे 4-5 फूट जागा आहे. असं जर बघितलं तर याच्यात पण त्यांनी योग्य अशी जागा केली. आणि इथे पण एक माणूस
आरामशीर खाली बसू शकतो. अशा पद्धतीने एक सिटिंग किंवा मग अगदी सिटिंग काही लेटिंग केलं तरी चालेल, म्हणजे असं मला म्हणायचं आहे. सिटिंग लेटिंग इथं होऊ शकतं. तर अशा पद्धतीने इथं एक हा प्रबंध आहे. आणि इकडे जर बघितलं तर परत स्टोअरसाठी जागा ऑलरेडी केलेली आहे. आणि ह्या बेडरूमला परत अजून एक आपल्याला एक वॉशरूम बाथरूमची एक सुविधा आहे, जी हेही सुसज्ज आणि चांगल्या पद्धतीचं मात्र नक्की इकडे पण आपल्याला चांगलं मिळतं. अशा पद्धतीचा हा खरं तर 2 BHKचा फ्लॅट आहे. श्रीमा शाळेच्या जस्ट अपोजिटला आहे. याच्यात एक स्टील पार्किंग आपल्याला मिळणार आहे. अशा स्टील पार्किंगसहित हा फ्लॅट असणार आहे. आणि हे जे मालक आहेत ह्यांनी विकायचं ठरवलेलं आहे. ह्या बिल्डिंगला जर तसं तुम्ही बघितलं तर OCCC त्या सगळ्या गोष्टी सोसायटी वगैरे झालेली आहे. आणि आता हे जे मालक आहेत यांनी आपल्याला सांगताना 1,25,00,000 रुपये कोट केलेली अमाऊंट आहे. तर 1,25,000 ते निगोशिएबल करतील. फुल्ली फर्निश फ्लॅट असा हिरनंदानी इस्टेटमध्ये जर कोणाला हवं आहे, ज्यांचे मुलं पोद्दार इंटरनॅशनल आहेत किंवा न्यू हॉरिझॉनला आहेत किंवा हिरनंदानी शाळेत आहे किंवा ऑर्चिड इंटरनॅशनल किंवा रॅम्बो ह्या सगळ्या शाळांचं जर मध्यवर्ती ठिकाण म्हटलं तर मला असं वाटतं हे ठिकाण त्या पद्धतीचं असू शकतं. जर हा कोणाला फ्लॅट बघायचा असेल तर मला फोन करा. हा फ्लॅट तुम्हाला नक्की दाखवण्यात येईल. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घर आपण रोज करण्याचा कार्यक्रम करतो. तर मला असं वाटते आपण सगळ्यांनी आम्हाला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा, लाईक शेअर आणि ते कमेंट काय असेल ते करा, जेणेकरून तुमच्या पुढे रोज एक नवीन फ्लॅट बघायला तुम्हाला नक्की. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.